जेवून आले नाहीये. साखळी तू माझी साखळी तू माझ्या सकल साखळी घालणं तू माझ्या सकल नारळी पण ये ग तू नारळीच्या बाजूला डोळा मामा माझा डोळा एका हाताची भुंगडी मामा देतो उघडी एका हाताची डोळा मामा माझा डोळा एका हाताची उघडी एका हाताची उघडी
आमचे हनुमंत साहेब आहेत, त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे आता नीलम डोळस चालवते. हा मराठी लोकांचा कार्यक्रम आहे. मंगळागौर आणि गणपती त्याच्यात सर्व एरियातले लोक सामील होऊन कार्यक्रम करतात. त्याच्याबद्दल धन्यवाद. 71 वर्ष चालू आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आम्ही आनंदाने उत्साहाने गणपतीचा कार्यक्रम, गणपती सण आणि गौरीचा सण चांगल्या उत्साहात वासियांचं सहकार्य असतं, सर्व लोकांचं सहकार्य असतं. आणि आज गौरी पूजन झालेलं आहे, गणपतीचं देखील पूजन झालेलं आहे, विराजमान झालेले आहेत. सर्व विभागातून संपूर्ण चेंबूर असू दे, म्हणजे कोणत्याही सर्व विभागातून लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि आज खास करून आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला आहे. ज्या महिला आमच्या दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सादर करतात आणि त्यांना देखील शुभेच्छा, लोकांना शुभेच्छा. आणि सर्वांनी येऊन गणरायाचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घ्यावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. ये जो संस्कृति है, परंपरा है हिंदू पूरे हिंदुत्व की, ये तो चलती ही रहेंगी जब तक हम हैं, जब तक चांद सूरज है, जब तक दुनिया है, तब तक ये सब चलते रहेंगे. और भगवान का आशीर्वाद है और गणपति बापा का आशीर्वाद है सबको. सब अच्छा ही होगा, सबका भला हो जाने दो. लेडीज है, जेंट्स है, यानी कि युवती है, युवा है, उनके लिए ये सब पूरा उदाहरण है कि इस तरीके से आगे आप सब गणपति का रहने दो, गौरी का रहने दो, इतर हिंदू जन के जो भी कार्यक्रम है वो अच्छी तरह से सब लोग करें और भगवान का आशीर्वाद लेना चाहिए. सबने याद रखना चाहिए, युवा पीढ़ी ने तो ज़्यादा याद रखना चाहिए. गर्ल हो, लेडीज हो या वुमन हो, कोई भी हो, लेकिन सबको ये अच्छा लगता है. गणपति बाप्पा हर एक को आशीर्वाद देता है और हर एक की तमन्ना पूरी करता है. 71वां वर्ष है ये और बड़े उत्साह से सादर हो रहा है. 16 तारीख को पूजा है. सब मेहमान है, जैसे इधर कोई पार्टी का ऐसा कुछ नहीं है. भगवान के लिए सबका एक ही जात, एक ही धर्म और सब, कोई पार्टी वार्टी का कोई ये नहीं है. सबका दर्शन और सबका सत्कार और सबको हमने बुलाया है भगवान का आशीर्वाद के लिए, क्योंकि हर एक को भगवान का आशीर्वाद अगर मिलता है तो हर एक का काम हो जाता है और भगवान का आशीर्वाद मिलता है. हम लोग बचपन से गणपति के सामने, गौरी के सामने हम लोग फुगड़ी, मंगला गौर, फेर जो भी कुछ है वो हम करते हैं. अभी थोड़ा बहुत टाइम मिलता है, पॉलिटिक्स में हम लोग को भी टाइम नहीं मिलता है, घर है, संसार है, सब है. तो अभी हम लोग जब रखते हैं तो हम लोग खेलते हैं, आनंद लेते हैं. हमारे साथ सब लोग महिला भी आनंद लेते हैं.